हॅलो फ्रेंड्स, मी आहे स्नेहलपुरी आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा आहे. तर आता मी चालली आहे एका प्रोग्रामसाठी. प्रोग्राम कशा संदर्भात आहे पुढे तुम्हाला समजेलच. तर श्री स्वामी समर्थ. आणि माझा आवाज थोडा खराब आहे त्याच्यामुळे तब्येत जरा ठीक नाही आहे. तर आम्ही पुनीत बालन ग्रुप या ग्रुपतर्फे आम्हाला यूट्यूबचं जे आमचं कार्य आहे त्याची दखल घेऊन आम्हाला अवॉर्ड देण्यासाठी बोलवलं आहे. आणि ही आहे स्नेहल आणि तर ही आहे सरिता आणि हिला मी सेकंड टाईम भेटते. फर्स्ट टाईम आम्ही यूट्यूब क्रिएटरचा मीटअप होता त्या टायमाला भेटलेलो आणि आता आम्ही सेकंड टाईम भेटतो आहे. तर हिचं पण यूट्यूबचं चॅनल आहे, लिंक मी तुम्हाला शेअर करेल. तिथून तुम्ही जाऊन तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करू शकता. स्वामी समर्थांच्या बाबतीत तिचं चॅनल आहे. तर आम्ही जाऊन पोचलो प्रोग्रामच्या ठिकाणी. तर व्हायब्रंट पिंपरी चिंचवड 2024 या नावाने हा प्रोग्राम होता. आणि हा जो प्रोग्राम आहे हा वाकडी येथील एका सगळ्याची हॉटेलमध्ये होता, जे 5 स्टार हॉटेल आहे. आणि ग्राउंड फ्लोअरला हा प्रोग्राम होता. तर कशा प्रकारचं आतमधलं स्ट्रक्चर किंवा ऑर्गनाईज केलेलं आहे ते तुम्हाला मी थोडंसं एक झलक किंवा क्लिप तुम्हाला एक छोटीशी दाखवून देते. तर आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचं छान मस्तपैकी यांनी डेकोरेट केलेलं होतं आणि अशा प्रकारचं फंक्शन होतं. पुढे तर इथं बघा अशा प्रकारचं स्टेज वगैरे यांनी असं आहे केलेलं, मस्त डेकोरेशन वगैरे ऑर्गनाईज केलं होतं. तर इथे गेल्यानंतर एक स्टेज साईडला होता, तिथं आपलं स्वतःबद्दलचं 2 मिनिटाकरिता इंट्रोडक्शन द्यायचं होतं. म्हणजे तुम्ही यूट्यूबची जर्नी कशी स्टार्ट केली, तुम्ही हे क्षेत्र का निवडलं आणि स्वतःबद्दल 2-3 शब्द बोलायचे होते. पण ॲक्च्युली सांगू का, माझी तब्येत खरंच खूप खराब होती त्यावेळेला. रात्री खूप जास्त मला बरं नव्हतं. तरी पण अवॉर्ड भेटतोय म्हटल्यानंतर ही संधी कशी सोडणार, म्हणून मला बरं वाटत नसताना सुद्धा मी आले इथं. कारण इट्स रिअली बिग अचिव्हमेंट फॉर मी. त्याच्यामुळे मी हे इथं मला यायचंच होतं. आणि फर्स्ट अवॉर्ड फंक्शनला मी कुठला तरी जाणार होते, त्यामुळे खूप जास्त नर्वस फील होत होतं. आणि मग डोक्यात विचार, थोडंसं नर्वसनेस, असं करत करत मी जे 1-2 मिनिटाचं जे माझं संभाषण आहे ते बोलून संपवलं. सगळ्याच क्रिएटर्सना इथं येऊन बोलायचं होतं 1-2 मिनटं आपल्या प्रवासाबद्दल, यूट्यूबच्या प्रवासाबद्दल, यूट्यूबच्या जर्नीबद्दल थोडंसं बोलायचं होतं. त्यानंतर प्रोग्राम स्टार्ट होणार होता. आपण बघायला गेलं तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं याचं रिझन आपण म्हणू शकतो की आज व्ह्यूअरशिप ही आज मिलियन्स मध्ये गेलेली आहे. अशाच प्रकारचं काम हे समाजा ये पुणे का न्यूज़ के लिए बहुत गौरव की बात है कि आप सभी ने अपना कीमती समय निकालकर हमें ये गौरव जो आपका नहीं है, ये आप हमें गौरवान्वित कर रहे हैं. क्योंकि इतने बरसात में और इतने ट्रैफिक वाले सिचुएशन में मैं उम्मीद कर रहा था कि 11 बजे के आसपास तक लोग पहुंचेंगे, लेकिन आई एम कंप्लीटली सरप्राइज्ड और एट द सेम टाइम थ्रिल्ड कि परदेशी साहब भी आ गए हैं. मतलब हमारे जो चीफ गेस्ट हैं आमतौर पे ऐसा होता है कि थोड्या वेळानंतर मग अवॉर्ड फंक्शनला सुरुवात झाली. आणि पुण्याचे जे कमिशनर आहे त्यांच्यातर्फे अवॉर्ड सन्मानित होणार होतं आणि खूप छान वाटत होतं. तर सगळे जेवढे यूट्यूब क्रिएटर्स आहेत तर टोटल 18 यूट्यूब क्रिएटर्सना अवॉर्ड मिळणार होता. तर वेगवेगळ्या कॅटेगरीमधून, जसं की फूड कॅटेगरी किंवा कल्चर कॅटेगरी, अशा प्रकारे अवॉर्ड मिळणार होते. तर ह्या बघा सरिताज किचन यांना सुद्धा इथं अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मी यांना तिसऱ्यांदा भेटते. तर ह्या पण खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहे. खूप सध्या पुण्यामध्ये राहतात. लहानपणापासून अभिनय आणि भटकंतीची त्यांना आवड आहे. शाळेमध्ये देखील त्यांनी अनेक फंक्शन्समध्ये भाग घेतलेला आहे. त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली घरच्या घरी कामातून वेळ मिळाल्यानंतर. आणि युट्यूबवर पैसे कमवता येतात हे त्यांना समजल्यावर त्या फॅशन, ट्रॅव्हल आणि फूडशी संबंधित व्हिडिओ बनवत असतात. त्यांनी समाजासाठी महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा स्नेहल पुरी स्वामी या नावानं आहे. त्यानंतर मग सगळ्यांना अवॉर्ड वगैरे दिल्यानंतर मग मला जेवढे पण यूट्यूब क्रिएटर्स इथं आलेले होते, मी बरेच जणांना खूप फॉलो करत होती. जसं की सरिता किचन झाल्यानंतर 40+ मॉम, हे खूप जास्त फेमस यूट्यूब क्रिएटर्स आहे. त्यांच्यासोबत फोटो काढल्यानंतर टिकम शेखावत सर, हे पण खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहे. यांच्यासोबत फोटो म्हणजे खूप जणांसोबत फोटोज वगैरे काढले. आणि हे खूप जास्त मोठे क्रिएटर्स आहेत आणि खूप छान वाटत होतं की त्यांच्यासोबत भेटायला मिळालं. आणि फोटोज वगैरे, मग फोटो सेशन तर ऑब्व्हियसली करायचं होतं. त्याच्यानंतर इथं खूप जास्त फ्रेंड्स वगैरे पण बनले. आणि
अशा प्रकारे आमचा हा प्रोग्राम झाला आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट इथं होता. नंतर आम्ही इथं ब्रेकफास्ट वगैरे केला. तर ब्रेकफास्टमध्ये चहा, कॉफी, बिस्किट्स आणि सँडविच होते 2-3 प्रकारचे. खूप छान रीतीने यांनी आयोजन केलेलं होतं. मग ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर आम्हाला सगळ्या यूट्यूब क्रिएटर्सना त्यांनी एक छान बॅग दिली. तर त्या बॅगमध्ये चार्जर किंवा आपलं USB केबल्स वगैरे सर्व जे शूटचं सामान आहे आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि अशा प्रकारे आमचा प्रोग्राम संपला आहे आणि मस्त वाटलं प्रोग्राममध्ये येऊन. आणि यूट्यूबबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्ही पण यूट्यूब चॅनल स्टार्ट करत असाल असं काही असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.